बेली फॅट टेंडन्सी म्हणजेच पोटावरची चरबी कमी करायची असेल तर या 5 चुका अजिबात करू नका। पहिली चूक, गुरू अतिस्निग्ध आणि अतिमात्रेमध्ये जेवण करणे। यामध्ये पिझ्झा, बर्गर, चीज घालून घेतलेले पदार्थ हे सगळे पदार्थ पचायला जड असतात, गुरू असतात। अतिस्निग्ध पदार्थ म्हणजेच मैद्याचे पदार्थ, दुधाचे वेगवेगळे पदार्थ, खूप जास्त साखर घालून घेतलेले पदार्थ हे सगळे पदार्थ टाळायचे। अतिमात्रा म्हणजेच एकच पदार्थ खूप जास्त प्रमाणात सेवन करणे हे सुद्धा टाळावे। बरेच जण बर्फी किंवा लाडू हे सगळं खूप जास्त प्रमाणात सेवन करतात, ते सगळे पदार्थ टाळायला पाहिजे। दुसरी चूक, अजीर्णाशन आणि अध्यशन। ज्यांना आधीचं खाल्लेलं अन्न पचलेलं नाहीये पण तरी पण त्यांनी जेवण केलं, अशांची बेली फॅट टेंडन्सी ही बिलकुल कमी होत नाही। ज्यांना वारंवार काहीतरी खात राहण्याची इच्छा होते, अशांचं वजन सुद्धा कमी होत नाही। अध्यशन म्हणजे ज्यांना भूक नाही तरी पण ते वारंवार खात राहतात, त्यांचे क्रेविंग्स वाढत राहतात। मग अशा वेळेस तुमच्या शरीराला जे मेटाबॉलिझमसाठी वेळ पाहिजे, जे कार्बोहायड्रेट, फॅट आणि प्रोटीनचं मेटाबॉलिझम व्यवस्थित होऊन आपल्याला एनर्जी भेटते, या सगळ्या प्रोसेसला बाधा उत्पन्न होते आणि बेली फॅट टेंडन्सी कमी होत नाही। नंबर 3, छोट्या छोट्या गोष्टींवर स्ट्रेस घेणे। स्ट्रेसमुळे आपल्या शरीरात कॉर्टिसॉल रिलीज होतो, ज्यामुळे आपल्याला इन्सुलिन रेझिस्टन्स होतं आणि इन्सुलिन रेझिस्टन्स झाल्यानंतर आपल्या पोटामध्ये जे पण ऑर्गन्स असतात त्या ऑर्गन्सवर विसरल फॅट जमा व्हायला लागतं आणि बेली फॅट वाढत जाते। चौथी चूक, फास्टिंग किंवा डाएटिंग करणे। वेगवेगळे डाएट्स हे आपण बरेच दिवसापर्यंत करू शकत नाही, हे आपल्या शरीराला सहन होत नाही आणि त्यामुळे तुम्ही बॅलन्स मीलमध्ये खाण्याचा प्रयत्न करा। जाणीवपूर्वक आपल्या ताटाकडे लक्ष द्या। त्यामध्ये तुम्हाला जर लवकर वजन कमी करायचं असेल तर रात्रीच्या जेवणामध्ये गव्हाच्या ऐवजी ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा जव यासारखे पदार्थ तुम्ही घेऊ शकता। त्याचबरोबर भरपूर प्रमाणात फळभाज्या असायला पाहिजे, ताक असायला पाहिजे, मसूर डाळीचं तुम्ही सेवन करू शकता। भात सुद्धा योग्य रीतीने जर तुम्ही तयार केला तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता। त्यामध्ये भाताचं वरचं पाणी काढून टाकायचं आहे आणि कमी क्वांटिटीमध्ये भात सुद्धा तुम्ही सेवन करू शकता। पाचवी चूक, अवेळी झोपणे आणि अवेळी जेवणे। जी लोक दिवास्वाप करत असतात म्हणजे दिवसा झोपत असतात, त्यांचं वजन बिलकुल कमी होत नाही। त्याचबरोबर जे अवेळी जेवतात म्हणजेच कधी 10 वाजता जेवतात, कधी 12 वाजता जेवतात, तर कधी 1 वाजता जेवतात, भूक लागलेली नाहीये तरी पण जेवत राहतात, मग अशा वेळेस त्यांचं सुद्धा बेली फॅट कमी होत नाही। अशा वेळेस तुम्हाला 12 ते 2च्या दरम्यान खूप चांगली भूक लागलेली असते, मग अशा वेळेस तुम्ही जेवण करायला पाहिजे, ज्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम हे चांगलं राहतं आणि रात्रीचं जेवण हे 7च्या आधी करायला पाहिजे।